व्हॉट्सअप गाईज, आज आपण कॉलेजमध्ये आलेलो आहोत आणि आज आपले लाडके सर अनिकेत सर आपल्याला FTIR शिकवणार आहेत. तर जरा बघूया FTIR कसं करायचं आणि आपला प्रोजेक्ट कंटिन्यू करूया. लेट्स गो. सो FTIRसाठी आपल्याला पहिले KBR लागणार आहे. KBRचे पॅलेट्स बनवायचे आहेत. दिस KBR इज IR स्पेक्ट्रोस्कोपी ग्रेड. तुम्ही प्राईस बघू शकता याच्यावरती 5075 रुपीज. डिफरन्स एवढा आहे साठी जो IR KBR यूज होतो हायेस्ट प्युरिटी ग्रेड आहे आणि जो लॅबमध्ये आपण यूज करतो AR ग्रेड ॲनालिटिकल ग्रेड that is having 99.9% purity and this is having 99.99% purity. So 0.9% साठी प्राइस डिफरन्स एवढा आहे की ह्याच्या 100 ग्रामची प्राइस आहे अराउंड 5000 रुपीज आणि AR ग्रेडचा जो 500 ग्राम्सचा डबा आहे त्याची किंमत आहे 300 रुपये. डिफरन्स तुम्ही समजू शकता. फक्त 0.09% प्युरिटीसाठी 5000 रुपये एक्स्ट्रा पे करतात. सो हा सेटअप आहे IR साठीचे पॅलेट बनवतो त्याच्या हायड्रॉलिक प्रेसचा. हे त्याचे डायसेटचे पार्ट्स आहेत. हा लोअर डाय आहे, हा अप्पर डाय आहे आणि हा पंच आहे. ठीक आहे. सॉफ्टवेअर बघून घेऊया आपण. PC चालू केल्यावर हा लॅब सोल्युशनचा जो आयकन आहे त्याला क्लिक करायचं आपल्याला. डबल क्लिक लॉग इनची विंडो येईल. लॉग इन केल्यानंतर हा बेसिक सेटअप सॉफ्टवेअरचा दिसतो. ह्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट कनेक्ट करण्यासाठी आहे, पोस्ट रन आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि युजर मॅन्युअल आहे. इथे हा जो IR ऑलरेडी कलेक्ट करून ठेवलेला आहे त्याला डबल क्लिक केल्यावर ही विंडो ओपन होते. विंडो ओपन झाल्यावर हा जो सेकंड आहे स्पेक्ट्रमवाला ऑप्शन त्याला डबल क्लिक करायचं आहे. स्पेक्ट्रमवरती क्लिक केल्यावरती जेव्हा विंडो ओपन होईल तेव्हा आपल्याला सिस्टीम ऑन करायची आहे. जो IR स्पिरिटचा सिस्टीम आहे एकदा बटन क्लिक केलं की ओपन करून चेक करा त्याच्या आतमध्ये काही आहे का. काही नसायला पाहिजे. ठीक आहे. हा क्लोज करा. क्लोज केल्यानंतर इथे इन्स्ट्रुमेंटचं टॅब आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि कनेक्टला क्लिक करायचं आहे. कनेक्ट झाल्यावरती तो त्याच्या ज्या हे आहेत मिरर, लेझर, त्याच्यानंतर त्याचा लाईट सोर्स तो सगळा चेक करेल. सिस्टीम ऑटोमॅटिक इनिशियलाइज करते टेम्परेचर वगैरे सगळं सेट करून आणि हे सगळे पॅरामीटर्स चेक झाल्यानंतर आपण सॅम्पल रिडिंग घेऊ शकतो. ओके. ठीक आहे. तोपर्यंत मी IRची बेसिक प्रिन्सिपल आहे जे एक्सप्लेन करतो. UV स्पेक्ट्रोस्कोपी आणि IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. UV स्पेक्ट्रोस्कोपी वर्क्स ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ BSL Lambert's law. BSL Lambert's law states that absorbance due to some certain compound is directly proportional to the path length and concentration. ठीक आहे. आणि UV स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जो ॲब्झॉर्बन्स येतो दॅट इज बिकॉज कंपाऊंड आहे जो UV रेंजमध्ये जी 190 to 450 नॅनोमीटरची जी रेंज आहे त्याच्यामध्ये एखादा कंपाऊंड ॲक्टिव्ह आहे आपण असं म्हणतो. दॅट इज बिकॉज त्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये एका सर्टन स्ट्रक्चर आपण बघतो त्या सर्टन पार्टमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असते. दॅट पार्ट इज नोन ॲज क्रोमोफोर. दॅट पार्ट ऑफ मॉलिक्युल इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. ते जे इलेक्ट्रॉन डेन्स पार्ट आहेत तिथले जे इलेक्ट्रॉन आहेत ते UV रेडिएशन ॲब्झॉर्ब करतात आणि ते एनर्जी लेवल ग्राउंड स्टेटमधनं एक्सायटेड स्टेटमध्ये जम्प करतात. ह्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. ते 6 टाईपचे असतात. ठीक आहे. 6 पैकी 4 पॉसिबल असतात आणि 2 फॉर्मिडेबल असतात. ते पॉसिबल होत नाही. ठीक आहे. तो आहे UV स्पेक्ट्रोस्कोपीचा. IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये एकच बेसिक डिफरन्स आहे की मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यावरती IR रेडिएशन जेव्हा इन्सिडेंट होतं तेव्हा मॉलिक्यूल व्हायब्रेट होतो. तुम्ही स्टडी केलं असेल मॉलिक्यूल व्हायब्रेट होतो. तो 2 वेमध्ये व्हायब्रेट होतो मॉलिक्यूल. एक असतो बॉन्ड अँगल चेंज होतो, दुसरा असतो बॉन्ड लेंथ चेंज होतो. बॉन्ड लेंथचे जे चेंज होतात ते 2 टाईपमध्ये होतात. एक असतो सिमेट्रिक आणि एक असिमेट्रिक. सिमेट्रिकमध्ये जे दोन्ही बॉन्ड आहेत ते इक्वल ॲम्प्लिट्यूडमध्ये चेंज होतात सेम डायरेक्शनमध्ये आणि असिमेट्रिकमध्ये एक जर बॉन्ड अँगल कमी होतं तर दुसरा बॉन्ड अँगल इन्क्रीज होतो बट सेम ॲम्प्लिट्यूड असतो बट डिफरंट डायरेक्शन्स असते. हा झाला तुमचा बॉन्ड लेंथचा. आणि बॉन्ड अँगलमध्ये तुमचे इन प्लेन व्हायब्रेशन्स असतात आणि आउट प्लेन व्हायब्रेशन्स असतात. इन प्लेनमध्ये असतात तुमचे रॉकिंग, सिझरिंग आणि आउट प्लेनमध्ये ट्विस्टिंग आणि वॅगिंग. हे झाले मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स. हे व्हायब्रेशन्स तुम्हाला ऑब्झर्व व्हायला जी IR स्पेक्ट्रोस्कोपीची रेंज असते 400 to 4000 सेंटीमीटर इनवर्स
ती पर्टिक्युलर रेंजमध्ये पर्टिक्युलर जो वेवलेंथ असते ती पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुपसाठी असते. फॉर एक्झाम्पल 3300 to 3500 सेंटीमीटर इनवर्स ही जी रेंज आहे त्याला आपण म्हणतो फिंगर प्रिंटिंग रेंज. ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये फक्त हायड्रॉक्सिल ग्रुप आणि NH ग्रुप हे तुमचे व्हायब्रेशन्स दाखवतात. आता आपण सगळ्यात पहिले जे बॅकग्राऊंड स्कॅन आहे ते कंडक्ट करणार आहे. बॅकग्राऊंड स्कॅनसाठी आपण बनवली आहे प्लेन KBRची पॅलेट, जो IR पिरियडचा मगाशी बघितलेला त्याची पॅलेट बनवली आहे. व्हाय डू वी यूज KBR फॉर IR स्पेक्ट्रोस्कोपी इज KBR इज इनर्ट इन वॉट एव्हर IR रेंज. जी रेंज आहे त्याच्यामध्ये KBR इनर्ट आहे, तो बिलकुल ॲब्झॉर्बन्स दाखवत नाही. पण आता जो आपण स्पेक्ट्रा घेणार आहोत हा स्पेक्ट्रा जो आता आपल्याला ऑब्झर्व होतो आहे हा स्पेक्ट्रा आहे मॉइश्चरचा. जे काय KBRमध्ये मॉइश्चर आहे, प्लेन KBR जर तुम्ही कम्प्लिटली ड्राय करताय ओव्हनमध्ये 2 तासासाठी तर ती कम्प्लिटली ट्रान्सपरंट होते. जेव्हा पण मी बाहेर काढून जेव्हा तुम्ही बघाल ती थोडीशी ओपेक आहे. दॅट इज बिकॉज अ लिटल मॉइश्चर इज प्रेझेंट इन द KBR. आणि हा जो स्पेक्ट्रा येतो आहे हा त्याच्यामुळे येतो आहे, मॉइश्चरमुळे. जसं UV स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण 2 कवेट ठेवतो, एक असते तुमच्या सॅम्पलची, एक असते रेफरन्सची. सिमिलरली ही KBRची प्लेन पॅलेट त्या रेफरन्सच्या कवेटचं काम करते. जे काही तुमचं KBRमध्ये मॉइश्चर आहे जेव्हा आपण सॅम्पलमध्ये मिक्स करून सॅम्पलची पॅलेट बनवतो तेव्हा त्या KBRमध्ये जे काही मॉइश्चर असेल ते सिस्टीम ऑटोमॅटिकली डिलीट करेल आणि तुम्हाला जो तुमचा ड्रगचा स्पेक्ट्रा आहे तो काढायला हेल्प करतो. तो आता जे चाललेला आहे तो बॅकग्राऊंड स्कॅन आहे. ठीक आहे. हा कंप्लीट झाल्यानंतर आपण आपलं सॅम्पल प्रिपरेशन करणार आहोत. सॅम्पल प्रिपरेशनची ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेली मी KBRची पॅलेट. आता आपण ड्रगची पॅलेट बनवूया, तो प्रोसेस बघूया. हे एकदम छोटंसं आपलं हे आहे मॉर्टर अँड पेस्टल जे आपल्याला प्रोव्हाइड केलं या सिस्टीमसोबत. आपण यूज करतो ॲसिटोन, क्लोरोफॉर्म किंवा आयसोप्रोपाइल अल्कोहोल टू क्लीन दी डायसेट. मी ऑलरेडी हा जो वॉटर पेस्टल आहे मिनिएचर हा मी अल्कोहोलने क्लीन करून ठेवलेला आहे. आता आपण पॅलेट बनवूया. सगळ्यात पहिलं पॅलेट बनवण्यासाठी आपण रेशो यूज करतो KBR, IR वेडेचा KBR आणि API. त्याचा रेशो आपण यूज करतो 1:100. 1 पार्ट जर तुम्ही तुमचा API यूज करता 100 पार्ट्स or 200 पार्ट्स आपण KBR यूज करतो. KBRची पॅलेट यूज करण्यासाठी मेजर करून घ्यायची गरज नाही आहे, बट तुम्ही अंदाजाने घेऊ शकता. सध्या मी एवढी क्वांटिटी घेतो आहे तर त्याच्या 100 पार्ट्स तुम्हाला तुमचा हा 100 पार्ट मी KBR घेतलं आहे. आता तुम्हाला हे घ्यायचं आहे. हे 1:100 रेशोमध्ये मी घेतलेलं आहे लेसिथिन आणि KBR. आता त्याची एवढी बारीक पावडर करायची आहे, त्याला एवढं ट्रिच्युरेट करायचं आहे की जे KBR आणि तुमच्या APIचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे ते कम्प्लिटली ब्रेक झालं पाहिजे आणि ते एक ॲमॉर्फस फ्री फ्लोईंग पावडरमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. ज्याचं पार्टिकल साईज एकदम स्मॉल असेल सो दॅट जी हायड्रोलिक प्रेसमध्ये आपण पॅलेट बनवतो ती एकदम परफेक्ट पॅलेट बनेल. मी आता ट्रिच्युरेट करून त्याची हे बनवतो, पावडर बनवतो. तुम्ही बघू शकता क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ऑलमोस्ट कम्प्लिटली ब्रेक झालेलं आहे आणि अमॉर्फस पावडरमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे. हर्ष निवटकर, तुमच्या चॅनलला किती कॉलेजचा स्टाफ सबस्क्राईब करतो? आहे तशामध्ये सध्या तरी कमी आहे, पण या व्हिडिओनंतर तर नक्कीच खूप जण बघतील. आणि हा बघ, हा डायसेटसाठी लोअर डाय अप्पर डाय हा मी क्लोज केला आणि हा जो आता लोअर डाय आहे ती मी या कॅव्हिटीमध्ये इन्सर्ट करतो आहे. तर ह्या कॅव्हिटीमध्ये इन्सर्ट केल्यानंतर मला जी पावडर केलेली आहे आपण, इट्स जस्ट लाईक अ रेसिपी. आपण एखादी कुकरी शोमध्ये रेसिपी बनवतो ना तसंच मला आता फील येतो आहे. नमक स्वाद, नमक शमक एकदम स्वादानुसार. पण ती पावडर एवढी आपल्याला ॲड करायची आहे, तुम्ही बघू शकता याच्या आतमध्ये एक युनिफॉर्म लेअर क्रिएट झाली आहे. युनिफॉर्म लेअर क्रिएट करेपर्यंत आपल्याला सॅम्पल आणि KBRचं जे मिक्सचर आहे अमॉर्फस फॉर्ममध्ये आलेलं हे आपल्याला हे करायचं आहे. ते केल्यानंतर हा जो अप्पर डाय आहे आपण याच्यामध्ये इन्सर्ट करूया. ठीक आहे. अप्पर डाय इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला या हायड्रोलिक प्रेसमध्ये सेंटरला ठेवून क्लोज करायचं आहे. लेड क्लोज केलं आणि हा जो नॉब आहे या साईडला, हा नॉब आपल्याला पुढे इकडून
पुढे जाऊन एकदम टाईट करायचं आहे. टाईट झाल्यानंतर आपल्याला ह्या लिव्हरने प्रेशर अप्लाय करायचं. इथे तुम्ही बघू शकता 10 किलोग्राम पर सेंटीमीटर 10 किलोग्राम पर सेंटीमीटरचं प्रेशर आपण अप्लाय केलं आहे. हा प्रोटेक्टिव्ह केसिंग याच्यासाठी आहे, जर डायसेट हा तुटला तर त्यातला जो डाय आहे तो लिटरली बुलेटच्या स्पीडने बाहेर येईल, आपल्याला इंजर करेल, म्हणून आपण हा करतो. प्लस आपल्याला आता 2 मिनटासाठी इथून साईडला व्हायचं आहे. 2 मिनिट कम्प्लिटली ते प्रेशर आपल्याला अप्लाय व्हायला द्यायचं आहे. प्रेशर झाल्यानंतर पॅलेट प्रिपेअर होईल. KBRची पॅलेट आहे, मी काढून टाकतो. पॅलेट ठेवली, नॉब क्लोज केला. हर्ष ये इथे. हा तो जो दिसतो आपल्याला स्क्रीनवरती तो आहे प्लेन KBRचा. आता आपण इथे जाणार आहोत परत एकदा मेजरमेंटला क्लिक करून बॅकग्राऊंड स्कॅन आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला सॅम्पल स्कॅन करायचं. सॅम्पल जे पहिल्या APIचे ते मी ऑलरेडी आतमध्ये टाकलं आहे. इथे आता आपल्याला फाईल नेम चेंज करावं लागेल. फाईल नेम मी टाकतो आता M_farm_. हर्ष तुझा रोल नंबर काय हर्ष तुझा? 24 आजची डेट 27/02/26 ही मी टाकली. इथे तुझा API कोणता आहे हे केल्यानंतर आता सॅम्पल स्कॅनला क्लिक केलं. हे जे दिसतंय हा एवढा नॉईज आहे पूर्ण, आणि हे आपल्या सॅम्पलचा IR स्पेक्ट्रम. टोटल 45 स्कॅन होतात. 45 स्कॅननंतर जेवढे 45 स्कॅन झाले ते ओव्हरलॅप करून तुम्हाला सिस्टीम एकच सिंगल स्कॅन दाखवते. त्याला पीक कसे डिटेक्ट करायचे ते आपण बघूया. असं आहे की ती पावडर जी आहे कम्प्लिटली ॲमॉर्फस पावडरमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ब्रेक झालं पाहिजे, प्लस तुझं API आणि KBR ते पण मिक्स झालं पाहिजे. मी प्रिव्हियस यूज नंतर जो डायसेट होता तो डायसेट क्लीन करतो. क्लीन करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला मी जुना डायसेट दाखवला असता. आपले जे सिनियर्स आहेत तुमचे, जे हर्षचे क्लासमेट आणि त्यांचे सिनियर्स आहेत, त्यांच्यामुळे हा जो डायसेटचा एक जुना सेट होता हा पूर्णच्या पूर्ण डायसेटचा हे खराब झाला, कारण तो विदाऊट क्लिनिंग तसाच ठेवला 6 महिने, म्हणून तो लिटरली रस्ट झाला आणि फेकून द्यावा लागला. आता ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबा हा क्लीन झाला पाहिजे. परत एकदा लोअर अप्पर क्लोज केला, मध्ये कॅव्हिटीमध्ये प्लेस केला. एकाकीचा फायनल चॅप्टर बघितला की नाही? हां बघितलं ना. बघितलं बाई. शाउट आउट टू आशिष. एक नंबर होता. आम्ही माझी वाईफ आणि मी काल थिअरीज डिस्कस करत होतो की हे काय झालं असं. एवढे डिले नंतर आला, ठीक आहे चालेल. काय पैसे भाई, फुल प्रोडक्शन क्वालिटी, हाय प्रोडक्शन कॉस्ट, हाय प्रोडक्शन क्वालिटी गेला. अँड दॅट ऑन यूट्यूब. बंदा क्लोज. चला तोपर्यंत आपण पुढच्या ह्याच्याकडे वळू, प्रोसेसकडे. तिकडे झालेला आहे रेडी. आल्यानंतर हा जो इथे खाली ऑप्शन आहे मूव्ह टू पिक स्क्रीन, त्याला क्लिक करायचं आहे. हा तुमचा स्पेक्ट्रा ओपन होईल. इथे ॲड पॉईंटला क्लिक करायचं आहे. कुठेही रँडमली एक पॉईंट ॲड करा, एस्केप दाबा. हे बघा हा आपला स्पेक्ट्रा जो आहे तर ह्याच्यामध्ये जे इन्व्हर्टेड पीक्स आहेत हे आपल्याला असाईन करायचे आहेत. तर इथे असाईन करण्यासाठी आपल्याकडे ॲड पीकची हे आहे इंडिव्हिज्युअल, ह्याच्यावर जाऊन तुम्हाला तो पीक ॲड करत जायचं आहे. These peaks are the absorbance caused due to certain either bending or stretching. तुम्ही जो IRचं टेबल एक लावून दे मध्ये व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये जे स्ट्रेचिंग आणि बेंडिंग व्हायब्रेशन्स आहेत त्याच्यामुळे
हे जे पीक्स आहेत ते ऑब्झर्व होतात. एक एक पीक मी इंडिव्हिज्युअली असाइन करतो आहे. ईच पीक इंडिव्हिज्युअली रिप्रेझेंट्स टू अ सर्टन फंक्शनल ग्रुप ऑर अ पार्ट ऑफ मॉलिक्यूल. जिथे जेवढे पीक दिसतात तेवढे मी असाइन तर करतो आहे. बघू आता काय होतं आहे. ही जी रेंज आहे 400 to 4000 नॅनोमीटर. जसं मगाशी सांगितलं मी 3300 to 3500च्या रिजनमध्ये जर पीक आला तर तो हायड्रॉक्सिल ग्रुपचा असतो. अजून एक एक्झाम्पल देतो मी. 2220 to 2230 हा जो 2200चा रिजन आहे हा स्पेसिफिकली असतो C++N सायनो ग्रुपसाठी. त्याच्यानंतर 1600चा जो ही वाली रेंज आहे 1600पासून 1700पर्यंत जेवढे पिक्स येतात दॅट इज बिकॉज ऑफ कार्बोनिल कार्बन. मग कार्बोनिल कार्बनचे जेवढे फंक्शनल ग्रुप आहेत फॉर एक्झाम्पल ॲसिड, अल्डिहाइड, ॲसिड अनहायड्राईड, कार्बॉक्सिलिक ॲसिड, ॲसिड क्लोराईड, ॲसिड हॅलाईड, त्याच्यानंतर कीटोन, हे सगळेच्या सगळे फंक्शनल ग्रुप तुम्हाला 1600पासून 1700 स्पेसिफिकली जो 1640चा आहे तो कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी आहे. अशी रेंज जी आहे ही स्पेसिफिक फंक्शनल ग्रुप आयडेंटिफिकेशनसाठी आहे. ओके, हा एवढा स्पेक्ट्रा आता आपण हे केलेला आहे. ओकेला क्लिक केल्यावरती तुम्हाला इथे बघू शकतो तू हा आपला पीक टेबल झालं जनरेट. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आहे. त्याची इंटेन्सिटी किती आहे, पीकची जी रेंज आहे ती पीकची रेंज कुठल्या फंक्शनल ग्रुपला आलेली आहे, त्याच्यानंतर त्याची इंटेन्सिटी किती, बेस हाईट किती, लेंथ किती, एरिया किती. आपल्याला फक्त या दोन गोष्टीवरती फोकस करायचं आहे, एरिया आणि पीकचा कुठल्या याला आला आहे तो. इथे हे झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही तो सिस्टीममधून कधीही हे करू शकता. वरती मूव्ह केला आणि हा थोडासा असा केला आपल्याला मिळतो हा स्पेक्ट्रा. फंक्शन, प्रिंट स्क्रीन, पेंट, एंटर, कंट्रोल V, ड्रॅग, सिलेक्ट रेक्टँग्युलर, कंट्रोल X, फाईल, न्यू, डोंट सेव्ह, कंट्रोल V, फाईल, सेव्ह ॲज, JPEG इमेज. पुढे टाकू, मी डॉक्युमेंट्समध्ये टाकतो सोया लेसी थीम. तुझ्या प्रोजेक्टमध्ये टाकायला आता रेडी झाला. परत एकदा Alt कंट्रोल इथे ड्रॅग केल्यावरती फंक्शन, प्रिंट स्क्रीन, Alt टॅब, कंट्रोल V, सिलेक्ट रेक्टँग्युलर फॉर्म, कंट्रोल X, फाईल, न्यू, डोंट सेव्ह, कंट्रोल V, फाईल, सेव्ह ॲज, JPEG. ओके, डन. समजलं काय करायचं प्लस इथे आपण सेव्ह पण केलं. आता परत एकदा मेजरमेंटला जायचं आहे. जी आता पॅलेट बनली आहे नेक्स्ट ते आपल्याला रन करायचे. हर्ष, नेक्स्ट बनवतो. हो, तू कुठलं बाकी राहिलं आता? मेन API. KBRचे आठवण ठेव फक्त. तुला ही घेऊन जायची तर ही घेऊन जा, प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट, बरोबर ना? छोटे स्पेक्ट्रा रीड पण मी असं
वही तो एवढं ट्रक बरोबर आहे? एवढा येडा आहे का तू? ड्रग कम क्या कर रहे हो हर्ष भाई? चालू आहे रे काय? यस यस. हो काही कट करणं पडेगा. अरे लेट मी शो यू हाऊ मच सिंगल पार्ट KBR मोर बस होय. एंड 100 पार्ट्स ऑफ KBR. ये भी मैं ज्यादा लिया है. ओके. बंद कर. हर्ष भाई नहीं हो रहा क्या? नया है. कर कॅल्क्युलेट कर. कर. ये मोटो पिक स्क्रीन ॲड पॉईंट एस्केप डिलीट काय ॲड पॉईंट किती पीक आहेत बघ. हा बघ मस्त पैकी हर्ष फिंगरप्रिंट्स रिजनमध्ये बघ असला मस्त पीक आला आहे 3400ला. इसको बोलते भाई पीक. कोलेस्ट्रॉलचं आहे ना? आहे कोलेस्ट्रॉलमध्ये व्हायचे हायड्रॉक्सिल ग्रुप. नीट दिसतंय का? हर्ष भाई पीक अभी ऐड कर रहे हैं उसके ग्राफ पे. ठीक ठीक हे आहे. हे हे मस्त आहे हा, हर्ष. काय आहे? त्याचा व्हिडिओ घेत असते ते हे मस्त आहे. असं आहे ना बायोकेमिस्ट्री अनालायझर आणि हा हिमोलॉजी अनालायझर. हे दोन कधी तुला आले ना तर आपण याचा व्हिडिओ काढूया नक्की. सुंदर आहे. ज्या लॅब टेस्टमध्ये आपण देतो ब्लडचे सॅम्पल्स हो. तिथे इंडिव्हिज्युअल याला तुम्ही 500 देता. हे सगळे पॅरामीटर्स इथे पटकन करून घेतात. असे सगळे पॅरामीटर्स आहेत त्याचे. एक्सपीरियंस वर्सेस प्रेशर. अरे एक्सपीरियंस नहीं भाई, ये इतने साल से ना वही कर रहा है मैं. सगळं मी करतो. इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे 2 वर्ष म्हणून मला इन्स्ट्रुमेंटचा हँडलिंगचा एक्सपिरियन्स आहे. बघ टू बी ऑनेस्ट एक गोष्ट सांगू, माझं स्पेशलायझेशन आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री, सिंथेटिक केमिस्ट्री. आणि माझा जो पहिला जॉब होता रुबिकॉन रिसर्चमध्ये, आय एम ग्लॅड की मला माझे तिथे सिनियर्स असे मिळाले. कारण आय वर्कड इन रुबिकॉन रिसर्च फॉर 1 year ॲज रिसर्च असोसिएट. आणि माझा पहिला जॉब होता तिथे मला ॲक्च्युअलमध्ये ॲनालिसिस करायचं होतं. आणि मी फायनल इयर बी फार्मला माझ्या ॲनालिसिस इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस पूर्ण ऑप्शनवर टाकलेला. म्हणजे माझा इन्स्ट्रुमेंटचा हँडलिंगचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता. माझ्या एमफॉर्मच्या फ्रेंड्सबरोबर थोडंफार मी इन्स्ट्रुमेंट हँडल केलं असेल तर ते IR केलं असेल, पण बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत फॉर एक्झाम्पल HPLC झाला, UV स्पेक्ट्रोस्कोपी झाला, एवढा त्याच्यावरती माझा इनहँड एक्सपिरियन्स नव्हता. तिथे माझे सिनियर्स एवढे चांगले होते की त्यांनी मला लिटरली विदिन फर्स्ट 2 months सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा इन हँड एक्सपिरियन्स दिला. त्यांनी लिटरली प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला एखादं इन्स्ट्रुमेंट यूज करायचं असेल तर त्याला त्याचे SOPs वगैरे हे करून ट्रेनिंग कंप्लीट करावी लागते. ती ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन होतं, मग तुम्ही एलिजिबल होता ते इन्स्ट्रुमेंट यूज करायला. माझं क्वालिफिकेशन नव्हतं, पण त्यांनी स्वतःहून बसवून हा पॅरामीटर आहे, एवढा फ्लो रेट ठेवायचा, एवढा रन टाईम ठेवायचा, इथे पीक येतो. एक छोटी छोटी गोष्ट इवन माझ्याकडून ज्या मिस्टेक झाल्या त्या मिस्टेक पण त्यांनी स्वतःच्या याच्यावरती घेतल्या. थँक्स टू देम की मी एवढा इन्स्ट्रुमेंट हँडल करू शकतो आता एफिशियंटली. थँक्स टू यू. आम्ही पण आता हँडल करू शकतो. नाही तुम्ही बिनधास्त आता याच्यानंतरचे सगळे सांभाळ तर तुम्हालाच करायचे. बघ झाले सगळे हर्ष. हो. ॲड झाले. ओके सो ओके करतो मी. झाला तुझा पीक. आता ही व्हिडिओ बघून मोस्टली सगळे KGR-DCP वाले तरी शिकतील FTIR. आय डोंट नो. मी हे बघ इथे हा लावलेला आहे सिम्पल, मीच बनवलेला आहे, पण तो वाचायचे पण कष्ट कोण घेत नाही. आय एम प्रिटी शुअर की आपल्यापैकी कोणीच लिटरली ती SOP वाचली नसेल. याच इन्स्ट्रुमेंटची नाही, कुठल्याच इन्स्ट्रुमेंटची प्रॉपर SOP कोणी वाचली नसेल. आपण चॅनलचं नाव तिथे लावून ठेवू, मग तिथे तर आता आम्ही निघालोय घरी जायला. आणि आपला आता OG कॅमेरामॅन तेजस हाडकर ब्रो
वडापाव इज नेसेसरी फॉर द फिजिक. वांजळे फॉर द वडापाव फिजिक. वांजले वडापाव व्हेरी फेमस फॉर कर्जत. फॉर कर्जत. That happens. Tomorrow is my interview ना. My English is Englishing. Guys, ओके वांजळे ओके. वडापाव व्हेरी फेमस वडापाव ऑफ कर्जत. वांजळे अँड दॅट what is the name of that vadapav center? Khod वडापाव. tasty. Vadapav is tasty in Karjat. Yes, Guys, yes. you can try. Yes, yes. And we have done so much practicals today. So guys, that's for the day. We will come back soon and we will do more practicals like this. Yes. Subscribe And to all the the best. channel. All the best to Tejas for your interview. Yes, tomorrow. I know I can get good placement through that interviews. काका आहे का? अरे काका डिझाईन से आहे तो व्लॉग. Tejas has fans today. Yeah. Kaka is Tejas fan. Hey, काका. Bye. अरे यार